पुरुषोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवत्युत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपं कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णभगवान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकाकान्त राधाकान्त नमस्तुते। तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तर येत्या 26 ऑगस्ट 2024 ला जन्माष्टमी असणार आहे आणि हा उत्सव सगळीकडे धूमधडाक्यात साजरा केला जाणार आहे आणि आपल्या कराडमध्ये आपल्याकडे 1 सप्टेंबर 2024 रोजी साजरा केला जाणार आहे। तर आपण त्यासाठीच आज कृष्णलीला कथन आणि श्रवण करणार आहोत आणि त्यामध्ये आपण आज कालिया दमन ही लीला ऐकणार आहोत। भगवान कृष्णांच्या लीलेमध्ये जितकेही असुर आले होते ते आपल्यातील अनर्थांचं प्रतिनिधित्व करतात। जसं कालियामध्ये होते अनर्थ कोणते? अहंकार, ईर्ष्या, मत्सर हे। तर आपल्यामध्येही हे अनर्थ आहेत ते कमी जास्त प्रमाणात आढळतात, काहीमध्ये कमी तर काहीमध्ये जास्त। तर हे अनर्थ कसे दूर करू शकतो आपण? तर भक्ती आणि साधना, जप करणे, साधना करणे। पण भक्ती जीवनात जसं जसं पुढे जायचंय, आपल्याला पुढचं पाऊल टाकायचंय, पुढच्या पायरीवर जायचंय, तर हळूहळू आपल्याला स्वतःमध्ये अनर्थ पण दूर करणे आवश्यक आहे, तरच आपण पुढे जाऊ शकतो। जसं एक उदाहरण सांगते, जसं मच्छीमार मासेमारी करतो आणि विक्रीसाठी बाजारात मासे पाठवणार असतो, तेव्हा तो माशाचं जाळं टाकतो आणि जेवढे पण मासे त्याच्यात एकत्र गोळा होतात ते सगळे तो विकायला देतो। पण जेव्हा तो स्वतःच्या घरासाठी मासेमारी करायला जातो तेव्हा जाळ्यात जेवढे पण मासे असतात त्यातले चांगल्यात चांगले निवडतो आणि तो घरासाठी ठेवतो आणि बाकी पाण्यात सोडतो। म्हणजेच काय आहे, आपण भक्तीला सुरुवात केली म्हणजे भगवंताच्या जाळ्यात तर अडकलोय आपण भक्तीच्या, पण भगवंत त्यातून पण आपल्याला बघतात की ह्याने साधना करतोय पण अनर्थ तर कमी झालेत का ह्याचे। म्हणजेच काय, आपण साधना करतोय, 16 माळा जप करतोय, नियमांचे सर्व पालन करतोय, तर हे तरी आहे गॅरंटी की आपण दरवाजापर्यंत जाऊ गोलोकच्या। पण तिथे गेल्यानंतर आपली तपासणी केली जाणार, पाहिलं जाणार की एवढं करून ह्याच्यातले अनर्थ तरी गेलेत का, आणि जर नसेल गेले तर पुन्हा आपण खाली भूतलावर येणार आहे आणि पुन्हा ते चक्र चालू जन्म मृत्यूचं।
कारण की हे जे आपल्यातले अनर्थ आहेत, जसे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्ष्या, द्वेष, हे सगळे अनर्थ आहेत. जोपर्यंत आपण काढून टाकत नाही तोपर्यंत आपण गोलोकधामात जाऊ शकत नाही. आणि हे दूर करायसाठी आपल्याला काय करायचंय, तर साधना आणि जप त्याच्याही पुढे जायचंय. तो कसं जायचंय, पहिल्यांदा आपल्याला मुख्य काय वाटतं की भक्तीत आलं तर आपण 16 माळा जप करूया, साधना केली, सेवा केली, झालं. पण आपण आतमध्ये बघत नाही की आपल्यात आपण किती बदल केलाय. भक्ती ही यांत्रिक म्हणजे वरची प्रोसेस नाही, तर आतली मनाची प्रोसेस आहे. मनामध्ये बदल करायचा आपल्या भक्तीमध्ये. भक्त बाहेरून दिसता येतं, अगदी 500 रुपयामध्ये म्हटलं तरी सुद्धा. 500 रुपयामध्ये जाऊन बाजारातून आपण धोतर, सदरा आणला, कंठी घातली, तिलक लावला, भक्त दिसतोय आपण वरून. पण मनामध्ये काय चाललंय, मन कुठे पळतंय आपलं, हे पाहणं गरजेचं आहे ना. मग त्या पळणाऱ्या मनाला आपल्याला कुठे आणायचंय, भगवंतांच्या सेवेमध्ये. काय म्हटलं जातं, जो शरीराची आणि आपल्या संपत्तीची रक्षा जो करतो ना, तो संसारी व्यक्ती असतो. पण जो खरा मनाची रक्षा करतो त्याला संत म्हटलं जातं. म्हणून आपल्याला भक्तीमध्ये मनावर जास्तीत जास्त लक्ष ठेवून भक्तीमध्ये आपल्याला मनाला भगवंतांच्या सेवेमध्ये लावायचं आहे. कारण की आपलं मन जोपर्यंत शांत साफ होत नाहीये तोपर्यंत भगवंत काय आपल्या मनामध्ये येऊ शकत नाही. आणि भक्तीमधली शेवटची लेवल काय म्हटली जाते, भगवंतांना आपल्या मनामध्ये समाविष्ट करून घेणे, त्यांना त्यांचे चरण आपल्या मनामध्ये स्थापन करणे, पूर्णपणे भगवंतांना समर्पित होणे. नाहीतर काय होणार आहे, आपण याच्यातच जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकणार आहे. सगळ्यांना वाटतं आणि कसं भक्ती खूप सोपी आहे, पण तसं नाहीये. भक्ती खूप अवघड आहे आणि ती सहज कोणालाही मिळत नाही. मुख्यत्वे करून गुरु आणि भगवान कृष्णाच्या मनात असेल ना तरच भक्तीचं बीज आपल्याला प्राप्त होतं आयुष्यात आल्यावर. म्हणून आपण एवढं आहे ना, म्हणजे असं कसं म्हणतात की आपल्याला असं अचानकपणे गोष्ट मिळाली म्हणून आपल्याला तेवढा सिरियस राहत नाही त्या गोष्टीसाठी. पण तसं नाही केलं पाहिजे. जे आपल्याला नशिबाने मिळाली आहे गोष्ट ते त्याला सांभाळून जपून ठेवलं पाहिजे. जसं ते भक्तीचं बीज आपल्याला मिळालंय तर त्याला आपल्याला चांगल्या ठिकाणी बी घातलं पाहिजे की जेणेकरून त्याची चांगली वाढ होईल. तर आपल्याला अशा उपजाऊ जमिनीमध्ये म्हणजे मनापासून जप करून त्या मनामध्ये त्या बीजाला रोवायचंय. आणि त्याच्याबरोबर आपल्याला काय करायचंय, सतत सिंचन पाणी करायचंय, ते घालायचंय त्याला. ते काय आहे सिंचन पाणी, म्हणजे नियमित जप करायचे आपल्याला, पण त्याचबरोबर सेवा पण करायची आणि भक्तांच्या संघात नेहमी राहायचंय आपल्याला. हे काय झालं, पाणी घालणं झालं. तर एकदा त्या दिवशी एक उदाहरण सांगते मी आमच्या काकींच्या घरी बसले होते भगवंतांचे ड्रेस शिवायला. आणि काकी अचानकपणे मला म्हणाल्या, मेघा तू बाहेर बघितलंस का ग अंगणात भोपळ्याचं वेल? म्हटलं नाही. अगं बघितलंस की नाहीस तू अजून, भोपळ्याचा वेल लावलेला आणि जसा पावसाळा सुरू झालाय कसा पटपटपट वाढायला लागलाय बघ. आणि त्याला भिंतीचा आधार वर जाळीचा आधार मिळालाय आणि एकदम फुलत चाललाय तो. मग पटकन माझ्या लक्षात आलं की भक्ती पण अशीच असते ना. जोपर्यंत आपण त्याला काही घालत नाहीये किंवा चांगल्या वातावरणात ठेवत नाहीये, पोषक वातावरणात, तोपर्यंत ती वाढत नाहीये. पण जेव्हा आपण भक्ताच्या संघात येतोय म्हणजे सतत सेवा करतोय, कीर्तनात सामील होतोय, तेव्हा आपली भक्ती पण अशी पटपटपट वाढत जाते. पण आता ही गोष्ट झाली, रोप वाढतंय, आपलं भक्तीचं रोप वाढतंय. पण त्याच्याबरोबर काय होतंय, रोपाच्या बाजूला तण पण उगवतंय ना, तर तण पण बघितलं पाहिजे. म्हटलं जातं शेतकरी लोकांकडून तुम्हाला कळेल की तण किती वाईट असतं पिकांसाठी. ते काय करतं की जे झाडाला मेन पिकाला आवश्यक आहे ते सगळ्या गोष्टी स्वतः घेतं. आणि त्यामुळे काय होतं, महत्वाच्या जे झाडाला मिळायला पाहिजे पोषक गोष्टी मिळत नाही आणि हळूहळू ते झाड कोमेजून जातं. तर आपल्या भक्ती जीवनात पण आपलं जे भक्तीचं झाड उगवलंय पण ते तण आपण काढलं पाहिजे ना. आणि हे तण काय तर अनर्थ आहेत आपल्यातले, काम, क्रोध, अहंकार. म्हणजे आपण भक्तीत येतो आणि आपल्याला ना अहंकार वाढायला लागतो. हो मी आता 16 माळा जप करतोय, मी सगळ्यांपेक्षा जास्त चांगली भक्ती करायला लागलोय, आता तर मी लेक्चर पण द्यायला लागलोय, माझ्यापेक्षा श्रेष्ठ तर आमच्या सेंटरवर कोणच नाहीये. आणि हळूहळू काय होतंय, आपल्यामध्ये अहंकार वाढत चालले. आणि हे जे आहे ते तण आहे आणि ते वेळच्या वेळेला साफ करणं गरजेचं आहे. कारण की त्याने काय होणार आहे, भक्ती वाढत ते दिसते पण अचानकच ती कोमेजून झाड मरून जाणार आहे.
तर आपल्याला हेही लक्ष ठेवायचं की झाडाला जे पोषक आहे तेच आपल्याला पुरवायचंय. आणि ह्याच्यासाठी काय करायचंय, आपल्याला जास्तीत जास्त भगवंतांच्या लीलांचं श्रवण करायचंय. पद्मपुराणात काय सांगितलं गेलंय, जेवढं आपण श्रवण करू एखाद्या व्यक्तीचं त्यातले 1% गुण आपल्यामध्ये हळूहळू उतरतात. मग आपल्याला काय करायचंय, भगवंतांचं जास्तीत जास्त श्रवण करायचंय. पण सध्याच्या युगात आपण काय करतोय, मॉडर्न हिरण्यकशिपू आणि रावण यांचं श्रवण करतोय. तर कोण आहेत ती मॉडर्न हिरण्यकशिपू आणि रावण? पिक्चर मध्ये ऍक्टर ऍक्ट्रेस आहेत, नेते लोक आहेत, त्यांच्या बाबतीत जास्तीत जास्त श्रवण करतो. ते काय करतात त्यांचं अनुकरण करण्याचं बघतो. ते काय घालतात, ते काय खातात, ते कसे राहतात. पण ह्याने काय होतंय, आपली अधोगती होते. तर आपल्याला भागवतम मधल्या हिरण्यकशिपू आणि रावणाचं कथा ऐकायच्या आहेत. का? कारण की त्यांच्यामुळे आपल्याला भगवंतांची आठवण होते. हिरण्यकशिपूंची जेव्हा आपण आठवण करतो आपल्याला कोणाची आठवण होते, नरसिंह भगवंत. आणि त्याचबरोबर आपण जेव्हा रावणाची आठवण करतो तेव्हा श्रीरामांची. मग अशा पद्धतीने आपल्याला भगवंतांशी स्वतःला जोडायचंय. तर जे मन इकडे तिकडे पळतंय ना भौतिक गोष्टीमध्ये, ते आपल्याला भगवंताच्या कथेमध्ये आणि श्रवणामध्ये आपल्याला मनाला अडकवायचंय. 9विध भक्तीमधली पहिली पायरी देखील श्रवणच आहे. तुम्ही पहिल्या पायरीवर जेव्हा चांगलं श्रवण करायला लागतात ना, तेव्हा हळूहळू आपल्याला भगवंतांबद्दल प्रेम वाढायला लागतं, भक्तांबद्दल आसक्ती वाढायला लागते आणि हळूहळू आपले अनर्थ कमी होतात आणि आपलं शुद्धीकरण व्हायला लागतं. म्हणून आपण काय करणार आहे, आज भगवंतांच्या लीलेचं श्रवण करणार आहे, कालिया दमन या लीलेचं. आणि त्याने काय होणार आहे, आपलं शुद्धीकरण होणार आहे. आता ही कालिया लीला जी आहे ती लहानपणापासून बराच वेळ आपण ऐकत आलो. पण आपण जितकाही वेळ ऐकतो तितका आपल्याला आनंदच मिळतो. आणि म्हणून आपण ही आता कथा ऐकणार आहोत. सुरुवात तर इथून झाली. कालिया लीला सुरू व्हायच्या अगोदर पासून थोडं बघूया. गोचरण लीला पहिली घडली होती. गोचरण लीला म्हणजे काय की भगवंतांनी वासरांना पहिले चरायला न्यायचे आणि गोचरण लीला म्हणजे गायींना चारायला घेऊन जायला लागले. तर असं म्हटलं जातं वयामानानुसार 5 वर्षापर्यंत वयाची मुलांना कुमार अवस्था म्हटलं जातं आणि 6 ते 10 वर्ष आहे ते पौगंड अवस्था, 11 ते 15 किशोर अवस्था आणि 15 वर्षानंतर युवक अवस्था. तर भगवंत जेव्हा 5 वर्षापर्यंत होते तेव्हा ते वासरांना फिरायला घेऊन जायचे वनांमध्ये चरायला. आणि त्याच्यानंतर काय झालं, भगवंत आता मोठे झालेत, 6 वर्षाचे झालेत. आता त्यांना इच्छा झाली, आता मी मोठा झालो तर मी आता गायींना चरायला घेऊन जाणार. म्हणून त्यांनी यशोदामाईंना सांगितलं की आता मी वासरांना काही घेऊन जाणार नाही चरायला, आता उद्यापासून मी गायीला घेऊन जाणार. तर यशोदामाई म्हणायला लागल्या, नाही नाही असं नको करू, गायी तर किती मोठ्या असतात, त्यांना मोठी मोठी शिंग पण असतात, आता नको थोडे दिवस थांब. पण ते काय कृष्ण सांगतात, ते ऐकत नाही. ते म्हणतात मी तर खूप मोठा झालोय, आता तर मला आपल्या नंदबाबांच्या पण सगळ्या जबाबदारी स्वीकारायच्या आहेत ना, मग आता हळूहळू सुरुवात करायला पाहिजे. मग ठीक आहे, मग यशोदामाई मैया तयार झाल्या. मग ही गोचरण लीला झाली, गोपाष्टमी झाली, कृष्ण कार्तिक महिना संपला. मग आता ग्रीष्म ऋतू सुरू झालाय. वय वर्ष किती आहे भगवंतांचं आता, 6 वर्ष. आणि आता भगवंत गायींना चरायला घेऊन जातात. तर ब्रजभूमीमध्ये 12 वन आहेत. तर ही कोणती वन आहेत, महावन, काम्यवन, मधुवन, तालवन, कुमुदवन, भांडीरवन, वृंदावन, खदीरवन, लोहवन, भद्रावन, बहुलावन, बेलवन. तर भगवंत नेहमी असे वेगवेगळ्या वनांमध्ये गायी चरायसाठी घेऊन जात असत. आणि त्या दिवशी त्यांनी ठरवलं वृंदावनात जायचं, यमुना डोहाच्या इकडे. आणि ते सर्व निघाले. त्या दिवशी भगवंत खूप सुंदर दिसत होते. आणि त्या दिवशी बलरामजी त्यांच्यासोबत नव्हते, कारण की त्या दिवशी बलराम यांचा वाढदिवस होता आणि रोहिणी माता त्यांच्या तयारीत लागलेल्या होत्या वाढदिवसाच्या. आणि सर्वजण गेले, यमुना डोहाच्या जवळ पोहोचले. आणि अचानकच सगळ्यांना एकदम प्रखर ऊन जाणवलं आणि खूप तहान लागली. आणि सगळ्यांनी एकदम जाऊन पाणी प्राशन केलं. आणि ते दूषित पाणी होतं आणि त्या पाण्यामुळे सगळेजण एकदमच मेले. आणि तिथेच सर्व डोहाच्या बाजूला मेलेले होते. आणि त्या परिस्थितीमध्ये भगवंतांनी सगळ्यांकडे पाहिलं आणि करुणा जागृत झाली त्यांना. आणि त्यांनी पुन्हा एकदा दृष्टी टाकल्यावर ते सर्व पुन्हा
जिवंत झाले आणि सगळे एकमेकांकडे बघून आश्चर्याकडे बघू लागले की अरे तू तर मेला होतास ना. तर दुसरा म्हणतो हा तू पण तर मेला होतास, आपण सगळेच मेले होतो आणि आता कसं काय जिवंत झालो. आणि सगळेजण पुन्हा भगवंतांकडे बघायला लागतात. हे कशामुळे घडलं तर गोविंदांच्या कृपादृष्टीमुळे. तर वैष्णव आचार्य काय सांगतात की प्रखर उष्णता जिथे कृष्ण आहे तिथे तर शक्य नाही लागलं, कारण की कृष्णांचं नाव काय दुसरं माधव. माधवांचा अर्थ एक काय होतं लक्ष्मीपती माधव, तर दुसरा अर्थ हा पण होतो की वसंत ऋतू. भगवंत जिथेही जात तिथे नेहमी थंड हवा वाहत असेल. हेच काय तर भगवंतांची ढगांनाही काळजी जास्त असायची, म्हणून भगवंत जिथे जात तिथे ढग सुद्धा त्यांच्यासोबत जायचे. कधी कधी थोडा पाऊस पण पाडायचे. आणि हे सगळं असताना हे कसं काय शक्य झालं बरं, एवढं ऊन जाणवलंच कसं. आणि शुभदेव गोस्वामी सांगतात की वृंदावनात तर गरमी होऊच शकत नाही. हे कशामुळे झालंय तर भगवंतांच्या सामर्थ्यामुळे झालंय. हे काहीतरी त्यांचीच लीला होती. आणि ह्याच्यावरून काय कळतंय की भगवंतांनी ही लीला स्वतःहून घडवून आणली होती की सर्वांनी एकदम पाणी प्राशन करणे. आता आपण कधी कधी बघा कुठेतरी बाहेर फिरायला जातो, नदीकाठी तलावाकाठी, कधीच आपण सगळेजण एकदम जात नाही पाण्यामध्ये. एक दोन जण जातात बघतात आणि मग एकमेकांना सांगतात कसे पाणी, थंड गरम चव वगैरे, ठीक आहे. आणि मगच आपण सगळे पुढे जातो दोन चार करून. आणि हे कसं घडलंय, सगळे एकदम गेले आणि एकदम प्राण त्यागले. तर हे सगळं काय आहे भगवंतांची लीला आहे. आणि भगवंत अशा लीला का बरं करतात तर भगवंत करतात कशासाठी, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. म्हणजे भगवंत भक्तांचा उद्धार करण्यासाठी, असुरांचा नाश करण्यासाठी भगवंत अशा लीला करतात. आणि इथे काय घडत होतं, या कालिया डोहामध्ये कोण होता तर कालिया राहत होता आणि त्याच्यामुळे सर्व वृंदावनवासियांना त्रास होत होता. आणि हेच काय त्यांच्या त्या कालियामुळे गोप बालक आणि गायी देखील त्या परिसरात जाऊ शकत नव्हत्या खेळायला वगैरे. म्हणून भगवंतांनी निर्णय घेतला होता की आता कालियाला धडा शिकवायचा आपल्याला. मग ही कथा सुरू झाली पुढे. शुभदेव गोस्वामीने भागवतम मध्ये एका श्लोकामध्ये ही कथा संपवली. तर तो श्लोक काय होता, श्री शुक उवाच विलोक्य दूषितां कृष्णां कृष्ण कृष्ण हिना विभू तस्या विशुद्धमन्विच्छन् सर्पं तमोदवासयत्. तर शुभदेव म्हणतात आहे काल्याने प्रदूषित केलेले यमुनेचे पाणी शुद्ध झाले पाहिजे अशी इच्छा करून पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी त्या काळ्या सर्पाला यमुनेच्या डोहातून हाकलून दिले. आणि परीक्षित महाराजांना वाटलं की असं कसं एका श्लोकात संपेल बरं ही कालिया कथा. म्हणून परत परीक्षित महाराजांनी त्यांना प्रश्न विचारला. ते म्हणायला लागले परीक्षित महाराज, हे विप्रवर, पुरुषोत्तम भगवंतांनी यमुनेच्या सखोल जळामध्ये कसे काय कालियाचे दमन केले आणि कालिया अनेक युगांपासून तेथे कसा काय निवास करत होता हे कृपा करून आम्हाला सांगा. आता परीक्षित महाराज सर्वांना माहितीये की ते राजा होते आणि त्या काळामध्ये लहानपणापासूनच भगवंतांच्या लीला गोष्टी ह्या सांगितल्या जायच्या. मग असं शक्य असेल का की त्यांना माहिती नसेल हे सर्व कसं घडलं असेल, काय घडलं असेल. तर नाही, त्यांना सर्व माहिती होतं, पण हे आपल्याला कळावं म्हणून हे सांगितलं गेलंय, प्रश्न विचारला गेलाय. तर पुढे त्यांनी दुसरा प्रश्न काय विचारला, प्रश्न असा नाही, त्यांनी सांगितलंय, प्रार्थना केली. ते म्हणतात, हे ब्राह्मण श्रेष्ठ पुरुषोत्तम भगवान अमर्याद असून स्वतःच्या इच्छेने ते स्वतंत्रपणे कार्य करतात आणि त्यांनी वृंदावनमध्ये गोपाल रूपाने केलेल्या औदार्यपूर्ण लीला अमृतमय आहेत आणि या लीलांचे अमृत सेवन करून कोण तृप्त होऊ शकेल. कधी कधी असं आपण कधीतरी पोट भरून खातो, मग आपल्याला काय वाटतं, तृप्त होतो. आपल्याला वाटतं आता नाही खाल्लं पाहिजे. अजून एक उदाहरण म्हणजे आपण एखादा गुलाबजाम घेतला, चांगला वाटतो, पण 10-15 गुलाबजाम खाल्ल्यावर काय वाटतं, बस बस आता मन तृप्त झालं, आता आज तरी मी खाणार नाही. पण भगवंताच्या लीला अशा नाहीयेत. भगवंताच्या लीला अशा आहेत की आपण किती ऐका आपल्याला कंटाळा कधीच येत नाही. मग परीक्षित महाराज तेच सांगतायत, भगवंताची जी लीला आहे ती सविस्तर सांगा आम्हाला, कारण की ही तृप्ती आमची कधीच भागणार नाहीये. मग शुभदेव गोस्वामींनी पुढे कथेला प्रारंभ केला.
तर पहिलं तर त्यांनी सांगितलं आता की कालिया हे सर्प होऊन त्या डोहात इतके वर्ष झालं कसे आले. तर हे कालिया जे होते ते पहिल्या जन्मामध्ये वेदशीर नावाचे ऋषी होते भृगु मुनी परंपरेमध्ये, आणि ते विंध्य पर्वतावर तपस्येसाठी बसले होते. आणि त्या दिवशी अश्वशील ऋषी तेथे आले. जसं त्यांनी वेदशीर ऋषींनी अश्वशील ऋषींना येताना पाहिलं त्यांना खूप राग आला. त्यांचं म्हणणं होतं की मी जर इथे तपस्येला बसलोय तर इथे दुसरं कोणी आलं नाही पाहिजे. अश्वशील ऋषी जेव्हा जवळ आले तेव्हा वेदशीर ऋषींनी त्यांना ओरडले. ते म्हणाले ही माझी जागा आहे, मी इथे तपस्येला बसलोय, तू इथून निघून जा. त्यानंतर अश्वशील ऋषी काय म्हणतात आहे, तुम्ही पण भक्त आहात, मी सुद्धा भक्त आहे, दोघं जण भगवंतांचं स्मरण करतोय, आपण एकत्र बसून तपस्या करूया. तर वेदशीर ऋषींना आणखीन राग आला. ते बोलले नाही, ही माझी जागा आहे आणि मी इथे बसणार, तू इथून निघून जा. आणि ह्याच्यावर अश्वशील ऋषींना खूप राग आला. ते म्हणाले तू काय सापासारखा हे माझी जागा करायला लागलायस, जा तू तर आता सापच होशील, असा शाप दिला त्यांना. आणि हे ऐकून वेदशीर ऋषींना अजून राग आला. ते म्हणतात की तू काय कावळ्यासारखं काव काव करायला लागलायस, जा तू तर आता कावळाच होशील. आणि ह्या सगळ्या भांडणा बघून महाविष्णू तिथे आले आणि ते म्हणाले अरे तुम्ही दोघं तर भक्त आहात ना, काय तुम्ही असं भांडताय, ही माझी जागा आणि शाप पण दिला तुम्ही एकमेकांना. त्यांना चूक कळाली. त्यांनी प्रार्थना केली भगवंतांकडे, महाविष्णूकडे, आम्हाला माफ करा. पण महाविष्णू काय म्हणतात, शाप तर तुम्ही एकमेकांना दिलाय, त्याला काय बदल होणार नाही, पण ह्या शापाला आपण आशीर्वादात मी बदलून देतो. तर ते अश्वशील ऋषींना सांगतात तू कावळा तर होशील, पण तुझे ते ज्ञान जे आहे ना ते तुला त्या जन्मात पण आठवणीत राहील. आणि तेच काकभूषणी म्हणून प्रसिद्ध झाले, ज्यांनी संपूर्ण रामायण गरुडांना सांगितलं, जे विष्णूंचं वाहन आहे. आणि त्यांनी वेदशीर ऋषींना सांगितलं की तुम्ही पण सर्पयोनीत जाल, पण माझे चरण तुमच्या मस्तकावर मी तारणले. म्हणजे ह्याच्यावरून त्या दोघांनी पण धन्यवाद मानून पुढचा जन्म त्यांचा सुरू झाला. आता इकडे काय झालं, कश्यप मुनी आहेत, त्यांच्या 12 पत्नी. त्या 12 पत्नींमधली एक पत्नी आहे कद्रू, तिच्या पोटी सर्पयोनी जन्माला आल्या होत्या. त्या सर्पामध्ये सर्वात मोठे जे होते ते होते शेषनाग. ते शेषनाग आहेत ज्यांनी पृथ्वी डोक्यावर धारण केली. आणि कालिया देखील त्यांच्याच पोटी जन्माला आला, जे पूर्वीच्या जन्मामध्ये वेदशीर ऋषी होते. आता हे सर्व सर्प पृथ्वीवर खालच्या दिशेला राहायला गेले, पाताल वितल वगैरे खालच्या दिशेला. मग कालिया पण काय केलं, रमणद्वीप इथे इतर सर्पांसोबत राहायसाठी गेला. सर्व काही व्यवस्थित चालू होतं आणि अचानकच विष्णूचं वाहन गरुड तेथे आले आणि साप भक्षण करू लागले. आता सगळे साप तर घाबरले, आता करायचं काय, हे रोज येऊन साप मारायला लागलेत, आपली संख्या आता कमी व्हायला लागले, आपले नातेवाईक वगैरे आहेत मरायला लागलेत. मग त्यांनी ठरवलं की आपण ह्याचा आता मध्य काढूया. मग ते गरुडाशी बोलतात की तू असं काय करू नकोस, तुला जे हवंय ते आम्ही प्रत्येक एक कुटुंब तुला पोच करू, तुला खायच्या ज्या गोष्टी आहेत आणि एक साप आहे ते आम्ही रोज करू. त्यावर गरुड पण म्हणतात ठीक आहे, मला जर आयतं मिळते तर मी कशाला शिकार वगैरे करत बसू. त्याच्यानंतर पण थोडे दिवस सगळं काय व्यवस्थित चाललं. नंतर एक दिवस आला ज्या दिवशी कालियाचा नंबर आला. कालिया अगोदरच अहंकारी मत्सरी, स्वभाव काही सुटला नाहीये त्याचा. तो म्हणायला लागला माझी तर एवढे सहस्र डोके, मी इतकी बलवान आहे, हा कोण आहे तो गरुड, मी कशाला देऊ त्याला, मी नाही देणार त्याला. आणि उलट त्याला जे द्यायचे ते स्वतःच खायला लागला. आणि गरुड जेव्हा आला त्याने पाहिलं की मला जे द्यायचे खायचं ते मला ठेवलंच नाहीये, आणि त्या रागात त्याने कालियावर आक्रमण केलं. कालियाला कॉन्फिडन्स होता की मी काय ह्याला हरवणारच आहे, हा कोण लागून गेला, पाहिलं तर गरुड आहे हा. मग ह्याने आक्रमण केलं, डोळे वगैरे विस्फारले, विष सोडायला लागले आणि त्यांना चावा घ्यायला लागले. पण गरुड कोण आहे शेवटी, विष्णूंचं वाहन. त्यांनी काय केलं, फक्त डाव्या पंखाने त्याला मारायला सुरू केलं. आणि जसं त्यांच्या डोक्यावर मारा सुरू केला ते रक्तबंबाळ झाले, घाबरले. ते पळत गेले आपल्या भावाकडे शेषनागाकडे आणि म्हणायला लागले मला वाचव, मला वाचव, मला गरुड काही ठेवणार नाही आता. मग तिकडे गेल्यानंतर
शेष म्हणायला लागले, पहिलं तर ते म्हणाले की मी काही करू शकणार नाही, पण पुन्हा जास्त प्रार्थना केल्यानंतर ते म्हणाले की एक काम कर, तू कालिया जो आपला यमुना डोहा आहे वृंदावन मध्ये तिथे जा. मग त्याच्यावर ते म्हणतात की असं कसं तू म्हणतोस, गरुड तर कुठेही फिरू शकतो, तू तिकडे येणार नाही का मला मारायला? ते बदल नाही, त्याच्या पाठची कथा तुला सांगतो. तर बऱ्याच वर्षांपूर्वी या यमुनेच्या डोहामध्ये सौभरी नावाचे ऋषी तपस्येला बसले होते आणि तिथे मासेमारीला प्रतिबंध केला होता. आणि एके दिवशी त्या डोहाच्या वरून गरुड उडत चालले होते आणि त्यांना अचानक वाटलं की मासा खावा, आणि त्यांनी पटकन त्या तलावामध्ये जाऊन त्या डोहात जाऊन मोठा मासा पकडला. आणि तो जो मासा होता तो त्या माशाची जी कम्युनिटी काय म्हणणार कुटुंब होतं त्याचा मुखिया होता. मग आता सगळेजण शोक करायला लागले, त्यांच्या पत्नी आहेत, मुलं आहेत, नातेवाईक आहेत, खूप रडले. आणि मग सौरमणींना सुद्धा दुःख झालं, कारण की ते बरेच वर्ष तिथे तपस्येला बसले होते आणि त्यांना देखील त्यांच्याबद्दल आपुलकीचं नातं वाटत होतं. मग त्यांनी गरुडाला शाप दिला की इथून पुढे जर तू त्या तलावाच्या जवळ जरी आलास ना तर तुझा लगेच मृत्यू होईल. आणि त्याच्यामुळे गरुड त्या तलावाच्या त्या डोहाच्या आसपास देखील फिरत नव्हता. मग आता हे ऐकल्यावर कालिया खुश, मग कुटुंबाला घेऊन त्यांनी तिकडे गेले. आणि तिकडे गेल्यावर पुन्हा तेच, ही माझी जागा, इथे माझं कुटुंब राहणार आहे. तर कालियाकडे एक कला होती, ती कोणती होती बरं? जलस्तंभ कला. त्याच्यामुळे तो काय करू शकत होता, पाण्याचा उपयोग करून तो बांधकाम करू शकत होता. तर त्याने त्या डोहाच्या तळाला स्वतःचा राजवाडाच बांधला होता, पूर्ण कुटुंब व्यवस्थित राहायसाठी. आणि खुश होता. आणि त्याने काय केलं होतं, त्या तलावात राहताना आता राहतोय पूर्ण विष तलावात पसरवलेलं. एवढंच नाही, त्या तलावाच्या वरती जी वाफ होती ती देखील विषारी होती. आजूबाजूची जी झाडं जी होती ना, त्या तलावाच्या वाफ जी वरून वाहायची, तलावातून बुडबुडे यायचे, ते बुडबुड्यांना वाहून घेऊन जायचे आणि आजूबाजूला ते पाणी पडायचं. ते पाण्याने सगळी गवत झाडं सगळी मेली होती, छोटे जीवजंतू प्राणी सगळे मेले होते. त्या डोहाच्या बाजूला फक्त मोठी मोठी पिळं होती ज्याच्यात नाग राहायचे, मोठे साप वगैरे. आणि वरती सुद्धा जी हवा व्हायची ती एवढी दूषित होती की एखादा पक्षी गेला आणि त्याने श्वास जरी घेतला तरी तो मरून जायचा. एवढं वातावरण ते दूषित होतं. आणि म्हणूनच तर भगवंताने हा निर्णय घेतलेला होता. तर पुढे काय झालं की आता हे सगळं घडतंय आणि ह्याच्यामुळे कोणाला त्रास होतोय? वृंदावनवासियांना, गोपालकांना. म्हणून भगवंताने ठरवलेलं आता कालियाला धडा शिकवायचा आपल्याला. आता ह्याच्या पुढेच काय झालं, भगवंतांनी गोपालकांना जिवंत केलंय, सगळेजण आनंदी आहेत. आता भगवंतांनी आता ठरवलं की आपण डोहात जायचं. पटापट पळत गेले आणि त्या डोहाच्या बाजूला कदंबाचं मोठं झाड होतं, त्याच्यावर चढले. पहिला प्रश्न हा येतो की यमुनाच्या डोहात विषारी पाणी होतं, मग संपूर्ण यमुना पण विषारी होती का? तर नाही. तर यमुना जी मोठी यमुना नदी आहे ती बाजूला वाहत होती आणि त्याच्यापासून हा प्रवाह वेगळा होता, म्हणून तेवढ्याच भागात फक्त विषारी पाणी होतं. दुसरे प्रश्न हा येतो की भगवंत पटापट पळत गेले आणि त्या कदंबाच्या झाडावर चढले. जर सगळी झाडं मेलेली होती तर ते बरं कसं जिवंत होतं? तर इथे सुद्धा गरुडांचीच कमाल आहे. तर गरुडांना हे माहिती होतं की पुढे जाऊन कालियादमन लीला होणार आहे, भगवंत या झाडावर चढणार आहे, म्हणजे हे झाड जिवंत पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं, अमृत त्याच्यावर शिंपडलेलं होतं आणि म्हणून ते कदंबाचं झाड जिवंत होतं. तर भगवंत कुणी काय बोलायच्या आत पटापट गेले, धावत झाडावर चढले. झाडावर चढून मित्रांना सांगतात, बघा आता मी डोहात उडी टाकणार आहे. उपरणं घेतलं, कमरेला बांधलंय, कमरपट्टा घट्ट केलाय आणि परत शुद्धदेव गोस्वामींनी श्लोका सांगितले, आस्फोट्य, म्हणजे एवढंच करून थांबले नाहीये तर दंडावर थाप मारतायत. आता मी उडी टाकतोय बघा. आणि इथे गोपालक पहिल्यांदा काय वाटलं त्यांना, हे काय असंच खेळत असतील, आपल्याला फसवत असतील. पण जसं दंडावर थाप मारली म्हणजे हा म्हणजे भगवंत खरंच उडी टाकणार आहे. सगळेजण ओरडायला लागले, नका नका, असं करू नका, उडी टाकू नका, आम्हाला मान्य आहे तुम्ही असुरांचा वध केलाय,
आम्हाला तुमची शक्ती पण माहिती आहे, म्हणजे ते काय सांगतात आम्ही समजू शकतो, पण हा साधा सुद्धा नाही, हा कालिया आहे, त्याला सहस्त्र डोकी आहेत आणि तो इतका विषारी आहे, नको तुम्ही उडी टाकू नका. पण भगवंत ऐकणार आहेत का कोणाचं? नाही, त्यांनी ऐकलं नाही आणि त्यांनी जोरात त्या डोहात उडी टाकली आणि जोरात आवाजाला ढाप. जसा तो आवाज झाला सगळेजण चिंतित, गोपमित्र गायी बघतच होत्या की ह्यांनी खरंच उडी टाकली. तो जोरात आवाज ऐकून वृंदावनातले इतर आजूबाजूचे शेतकरी वगैरे कोण आलेले शेतीसाठी कामासाठी, तो आवाज ऐकल्या सगळे पळत त्या डोहाच्या इथे आले की नेमकं काय झालं इथे. आणि इथे कालिया झोपलेला होता, त्याला देखील लक्षात आलंय की आता माझ्या राज्यात कोणीतरी प्रवेश केलाय, राज्य कोणाचं आहे? कालियाचं. मग आता मला काहीतरी केलं पाहिजे, म्हणून तो उठलाय, जोर जोरात श्वास घेतलाय आणि पळत यायला लागलाय की कोणी माझ्या राज्यात आलंय म्हणून पाहायसाठी. आणि ते पळत आल्यानंतर त्यांना भगवंतांचं दर्शन झालं. तर भगवंत कसे दिसत होते? भगवंतांनी पीत वस्त्रे परिधान केलेली होती, त्यांचं शरीर कोमल होतं, त्यांचा वर्ण शुभ्र आणि मेघासमान दैदिप्यमान उज्ज्वल दिसत होता. त्यांच्या वक्षस्थळ श्रीवत्स चिन्हाने अंकित होतं, वदनावर स्मित हास्य होतं आणि चरण कमळ कोशासमान सुंदर दिसत होते. आणि भगवंत एकदम निर्भयपणे विहार करत होते, जसा गजराज स्वच्छंदपणे क्रीडा करतो पाण्यात गेल्यावर त्याप्रमाणे. आणि एक मधुर संगीत उत्पन्न झालेलं आणि सगळं काही रमणीय वाटत होतं. पण कालिया येतो, त्याला राग आलाय ना, माझ्या राज्यात आलाच कसा तो? तर कालिया श्रीकृष्णावर धावून गेला, त्याने वक्षस्थळावर कृष्णांच्या चावा घेतला आणि पूर्ण स्वतः त्याने कृष्णाला वेटोळे घालून बंदिस्त केलं. आता हे गोपमित्राने पाहिलं तसे सगळे मूर्छित येऊन पडले, गायी हमरू लागल्या, रडू लागल्या, त्यांना काहीच सुचेना की आता भगवंत आता निस्तब्ध झाले, हालचाल थांबली आहे. आणि जे इतर गोप जे बाहेरच्या शेतातून वगैरे बघायला आले त्यांना सुद्धा रडू यायला लागलं की हे काय झालं. आता हे सगळं घडत होतं कुठे? यमुना डोहाच्या आजूबाजूला. पण इकडे काय घडतंय? वृंदावनात त्यांच्या घरामध्ये. इथे सगळीकडे अशुभ गोष्टी दिसू लागल्यात, भूकंप, धूमकेतू पडायला लागलेत आणि उल्कापात होतोय शहरामध्ये. आणि काय होतंय दुसरं, सगळे जी वाईट लक्षणं आहेत म्हणजे प्राण्यांच्या शरीरांच्या हालचाली कंपन पावत आहे. जसं आपण म्हणतो पुरुषांचा डावाडोळा फडफडणं म्हणजे वाईट संकेत, स्त्रीचा डावाडोळा उजवा डोळा फडफडणं म्हणजे वाईट संकेत. मग तसे ते संकेत दिसू लागलेले. आणि आता हे सगळे संकेत आल्यावर नंद महाराजांना विचारत पडले ते की काहीतरी वाईट घडलंय. आणि आज तर बलरामजी सुद्धा कृष्णाबरोबर नाहीयेत. मग कृष्णाचं निधन झालं काय? कारण की हे एवढे अशुभ संकेत तर आपल्याला कधीच दिसून येत नाही, म्हणजेच कृष्णांना काहीतरी घडलंय त्यांच्यासोबत वाईट. मग आता सगळेजण घाबरलेत आणि सगळेजण निघालेत की आता कृष्णांना शोधलं पाहिजे. सगळेजण घाबरलेत, विचारात सगळे घराच्या बाहेर पडतायत. पण बलरामजी हळूच हसतायत, कारण की त्यांना माहिती आहे कृष्ण भगवंत किती सामर्थ्यवान आहेत ते. आणि त्यांच्या मनात आणि दुसरं काय वाटतंय की कृष्ण माझ्यासारख्या शेषनागाच्या रूपासोबत कधीच खेळले नाही आणि हा कोण तुच्छ आहे कालिया, त्याच्याबरोबर त्यांना खेळायला मजा यायला लागली, एवढे गुंग झाले ते तिकडे जाऊन. आणि म्हणून त्यांना हसायला यायला लागलं होतं. मग आता हे सगळे ब्रजवासी आहेत ते घरातून बाहेर पडले आणि भगवंतांचे चिन्हाने युक्त असलेल्या पाऊल खुणांचा शोध घेत चाललेले. आता भगवंत ज्या मार्गावरून जातात त्याच मार्गावरून 9 लाख गायी आणि गोप मित्र सुद्धा त्याच मार्गावरून जातात. पण तरी सुद्धा त्यांची पदचिन्ह वेगळी अंकित होती. असं का बरं? आणि ह्याचाच उलगडा कसा केलाय? शुभदेव गोस्वामींनी श्लोकमध्ये सांगितले विश्वपती म्हणजेच काय? गोकुळाचे राजा. गोकुळाचे राजा आहेत श्रीकृष्ण आणि ते अखिल प्राणीमात्रांची संपत्ती आहे. म्हणून व्रजभूमीतील सर्व निवाशांनी श्रीकृष्णाच्या पाऊल पुन्हा
काळजीपूर्वक जपून ठेवलेल्या होत्या. त्यांचं म्हणणं काय होतं की त्यांच्या पाऊलखुणा म्हणजे पृथ्वीवरचा अलंकारच आहे आणि म्हणून त्यातले निवासी आणि इतर प्राणी कृष्णाच्या पायावर कधीच पाऊलखुणावर पाय ठेवत नव्हते. आणि त्यांनी ते पाऊलखुणाचा मागोवा घेत यमुना डोहाच्या बाजूला आले. पहिलं कृष्ण कोणाच्या कालियानागाच्या विळख्यात आहेत आणि इकडे गोपालक शुद्ध हरपून पडलेत. ते गोपालक शुद्ध हरपून पडलेत, पण त्यांच्या आईंना त्याच्या आपल्या मुलापेक्षा जास्त कृष्णाबद्दल दुःख वाटतंय. ते विचार करायला लागले, हे असं अशोक घडलंच कसं आहे. ज्या गोपी होत्या, म्हणजे ज्या लहान गोपी आहेत ज्यांची लग्न झाली नाहीयेत, त्यांनी कृष्णाला अशा परिस्थितीत अवस्थेत जेव्हा बघितलं, त्यांना पहिले दिवस आठवायला लागले की कृष्ण कसे हसायचे, कृष्ण त्यांच्याशी कसे बोलायचे, त्यांच्यामध्ये संवाद कसा व्हायचा. आणि ते आठवून त्यांना दुःख वाटायला लागलं की आता कृष्ण बोलत नाहीयेत, कृष्ण हलत नाहीयेत. आणि यशोदा माता त्याच्यापेक्षा जास्त दुःखी. दुःख तर सर्वांना समानच आहे, पण त्यांना दिसताना आपल्याला वाटतं आता माता आहे, मातेचं दुःख जास्त आलं. त्या तर यमुना डोहामध्ये प्रवेश करायला लागल्या. इतर त्यांच्या बरोबरच्या ज्या गोपी आहेत, गोपी स्त्रियांनी त्यांना बाजूला घेतले, आणलं आणि त्यांना कृष्णाच्या लीला सांगायला लागल्या. घाबरू नका, त्यांना काय म्हणायचंय, घाबरू नका, भगवंतांनी कितीतरी अशा लीला केल्या, कितीतरी अशा असुरांना मारलंय. आणि हे समजावून ते त्यांना थांबवत होत्या. पण त्या अशा उभ्या होत्या जणू त्यांच्या शरीरात जीवच नाहीये. एक मृत शरीर उभं राहून ते सांत्वन करतात, कारण की त्यांना सुद्धा यशोदा मातेसारखंच दुःख आहे की भगवंतांच्या बरोबर हे असं काय घडलंय, भगवंत आता हलत देखील नाहीये. आणि तर नंद महाराज आणि जे गोप पुरुष आहेत ते देखील आता यमुना डोहामध्ये प्रवेश करायला लागले. आणि त्याच वेळेस भगवंत बलराम जे आहेत त्यांनी आपली विस्तारित रूपं केली आहेत. त्यांनी प्रत्येकाला थांबवतात, नका जाऊ, नका जाऊ, कृष्ण आपले काहीतरी करणार असं नाहीये, म्हणजे समजून की सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि ह्याच्यातूनच आपल्याला लक्षात येतं की पहिल्यांदा म्हणजे जेव्हा ही लीला सुरू झाली, भगवंत घराच्या बाहेर पडले, तेव्हा बलरामजीला का नव्हतं आणलं त्यांनी सोबत, कारण की अशा परिस्थितीमध्ये कोणतरी असा व्यक्ती पाहिजे होता सगळ्यांबरोबर जो सगळ्यांना सांभाळून घेईल, सगळ्यांना यमुनेच्या डोहापर्यंत घेऊन येईल आणि इथे जर विपरीत काही करायला लागले तर त्यांना ते अडवू शकतील. म्हणून बलरामजी त्या दिवशी कृष्णांबरोबर नव्हते आले. आता हे सगळं झाडलंय, हे सगळं बाजूला घडतंय. कृष्ण काय करताय, लीला करताय. कृष्ण खरोखर बेशुद्ध होते का, नव्हते. त्यांनी हळूच बघितलंय सगळेजण जमा झालेत का, म्हणजे पुढचा कार्यक्रम सुरू करायला राधा राणी दिसतायत का, सगळे दिसलेत. आणि मग भगवंतांनी आपलं शरीर मोठं करायला सुरू केलं. जसं जसं मोठं व्हायला लागलं शरीर, तसं कालियाला सहन झालं नाही ते. आणि कालियाने काय केलं, त्यांना सोडून दिलं पटकन. आणि सोडून दिल्यानंतर भगवंत पळायला लागले. जसा गरुड सापाबरोबर खेळतो तसं ते त्याच्याबरोबर कालियाबरोबर खेळायला लागले. कृष्ण त्यांच्या पाठी, कालिया त्यांच्या पाठी गोल गोल फिरायला लागलेले. आणि असं गोल गोल फिरून शेवटी भगवंत तर थकणार नाही, पण कालिया थकणार ना. थोड्या वेळाने कालियाला कष्ट वाटू लागलं, त्याचं बळ कमी झालं. आणि हे लक्षात आलं भगवंतांच्या. मग त्यांनी काय केलं तर उंचावलेला जो फणा होता त्याच्यावर जाऊन चढले. आणि त्याच्यावर जाऊन चढून त्यांनी सुरुवात कशाची केली, नृत्याची. तर सर्व कलांच्या आदिगुरु असणारे श्रीकृष्ण एक विलोभनीय नृत्य करू लागले. आणि हे सगळं बघायसाठी सगळेजण तिथे जमा होऊ लागले. युवा गोपी खूप खुश झाल्या, भगवंत आता नृत्य करायला लागले. आणि ते पूर्णपणे कृष्णाच्या प्रेमामध्ये भारावून गेल्या. आणि तिथे कोण कोण आलं परत, देवभार्या, गंधर्व, चारण, सिद्ध, मुनिगण, हे सगळे भगवंतांचे सेवक तिथे आले. आणि एवढंच नाही तर त्यांनी मृदुंग, पणव, आनक इत्यादी गोष्टी सुद्धा वाजवायला त्यांना साथ द्यायला लागले त्यांच्या नृत्याला. आणि देवता सर्व आकाशातून पुष्पवृष्टी करायला लागले, स्तुती करायला लागले. कालियाला मुख्य अशी 101 मस्तक होती आणि बाकी पूर्ण मिळून सहस्त्र होती. तर भगवंत प्रत्येक एका मस्तकावर जाऊन लाथा मारत होते
आणि त्याची मस्तक, उद्धट मस्तक जे नमत नव्हतं त्याला तुडून तुडून काढत होते. आणि आता कालियाला भोवळे यायला लागलेले, त्याच्या नाकातून तोंडातून रक्तस्राव सुरू झालेला. पण भगवंत काही थांबले नाहीये, कारण की भगवंतांना काय त्याचा अहंकार काढायचा होता. तर त्यांनी तांडव नृत्य हे चालूच ठेवलं. हळूहळू सगळे फण ठेचले जाऊन भग्नही होऊन त्याच्या तोंडातून रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या. आणि हे परिस्थिती त्याच्या लक्षात आली कालियाला की हा कोणी साधारण मनुष्य नाहीये. श्रीकृष्ण कोण आहेत? तर श्रीकृष्ण अखिल चराचर प्राणीमात्रांचे स्वामी आहेत आणि ते शाश्वत आदिपुरुष भगवान नारायण आहेत. आता हे सगळं घडताना नागपत्न्यांना तर आता दुःख वाटायला लागलंय, कारण की त्यांचे पती जे आहेत ते आता मरायच्या परिस्थितीला आलेले आहेत. म्हणून नागपत्नी आपल्या मुलाला घेऊन त्यांच्या समोर, कृष्णाच्या समोर गेल्या आणि नमन केलं, साष्टांग नमस्कार. आणि त्यांनी आपल्या पतीला मोक्ष मिळावा आणि भगवंतांच्याकडे आश्रय मिळावा यासाठी प्रार्थना करायला, स्तुती करायला सुरुवात केली, भगवंतांची स्तुती गायला. ते म्हणायला लागल्या, अपराधाला दंड हा दिलाच पाहिजे आणि तुम्ही तर योग्य, द्वेषी आणि क्रूर दुष्टांचा नाश करण्यासाठीच अवतार घेता आणि हे जे काही घडत आहे ते देखील योग्यच घडत आहे. पण सगळ्यात महत्वाचं भगवंता, तुम्ही निष्पक्षपाती आहात. तुम्ही कोणाला जवळ किंवा कोणाला लांब धरत नाही, सगळ्यांना समदृष्टीने पाहता आणि योग्य निर्णय देता. आणि त्याचबरोबर तुम्ही जी आता कालियाला दंड केलाय ती ही एक कृपा आहे तुमची, कारण की तो खरंच बद्ध आहे आणि त्याने खरोखर घोर पाप केलंय, म्हणून तर तो या सर्पयोनीत येऊन पडलाय ना. पण त्याच्याबरोबर हे सुद्धा म्हणतात आहे, आश्चर्य त्यांना ह्याचं वाटतंय की जर तो साप आहे आणि एवढ्या पतित अवस्थेत आहे, सर्पयोनीत पडलाय, तरी सुद्धा त्यांना भगवंताचं चरण कसं काय प्राप्त झालंय, ही तर आश्चर्याची गोष्ट आहे. का? कारण की लक्ष्मी देवींना सुद्धा सर्व कामनाचा त्याग करून सेवा करायला लागलेली, तपस्या करायला लागलेली, तेव्हा भगवंताचं चरण त्यांना प्राप्त झालं होतं. मग कालियाने असं काय बरं केलं होतं? खरंच नक्की त्या म्हणतात कोणती तरी मोठी तपस्या केली असणार आहे कुठल्या तरी जन्मात, किंवा धार्मिक कर्तव्याचं पालन केलं असणार आहे, म्हणूनच त्यांना तुमचं चरण प्राप्त झालंय. आणि ज्याला कोणाला भगवंताचं चरण प्राप्त होतं त्याला बाकी कशाचीच इच्छा राहत नाही, ना इंद्रपदाची, ना ब्रह्मपदाची, ना पृथ्वीच्या राज्यपदाची, कशाचीच नाही. मग कालियाला ते चरण प्राप्त झाले आणि पुढे त्या भगवंतांना सांगतात आहे की सर्पराज, आता जे आमचे पती आहेत ते खरोखर मरणाला टेकलेत आणि त्यांचं प्राण आणि जीव तुम्ही वाचवा, त्यांना म्हणजे माफ करा, अशा प्रार्थना करायला लागल्या. हे सर्व ऐकून भगवान कृष्णांनी ठीक आहे म्हणून त्याने कालियाला सोडलं. थोड्या वेळानंतर कालिया शुद्धीवर येऊ लागला, त्याचे श्वास पुन्हा चालू लागले, इंद्रिय जागृत झाली आणि तो देखील भगवंतांना आता प्रार्थना करू लागला. कालिया म्हणतो, आम्ही सर्पयोनीतीलच आहोत, म्हणून आमचा स्वभाव कसा आहे, द्वेषी, अज्ञानी आणि आम्ही सतत क्रोधातच असतो, पतित आहोत, बद्ध आहोत आम्ही. आणि तुमच्याशिवाय आम्ही कोणाकडे आश्रय घेणार? तुम्हीच आम्हाला या बद्ध योनीतून बाहेर काढू शकता. कारण की भौतिक जगामध्ये जर आपल्याला या सगळ्यातून, जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून जरी बाहेर पडायचं तर आपल्याला कोणाला शरण जायचंय? भगवंतांना. तसं कालिया देखील भगवंतांच्या शरण गेलाय. स्वतःच्या स्वबळावर कोणी या मायाजालातून बाहेर पडू शकत नाही आणि दुःखातून बाहेर पडू शकत नाही, हे कालिया देखील मान्य करतोय. आणि तो शेवटी भगवंतांना म्हणतोय की तुम्ही सर्वज्ञ आहात आणि आता तुम्हीच ठरवा की मला काय करायचंय, मला शिक्षा द्यायची आहे तुम्हाला की मला याच्यातून मुक्त करायचंय. जे दंड द्याल तेही मला चालेल आणि कृपा कराल तेही, जे तुम्ही कराल ते मला मान्य आहे. आणि हे ऐकल्यावर भगवंत म्हणाले ठीक आहे. भगवंतांनी सांगितलं त्याला, तू आता इकडे राहू नकोस, तू त्वरित इकडून तुझ्या नातेवाईकांना, मुलाबाळांना सर्वांना घेऊन समुद्राकडे निघून जा आणि तिथे राहा. तू इकडे का आलेलास तेही मला माहितीये, गरुडाच्या भीतीमुळे आलेलास तू इकडे, पण तो तुला आता इथून पुढे काही करणार नाही.
कारण की माझे चरण तुझ्या मस्तकावर राहिलेले आहेत, म्हणजे काय छाप उठलेले आहेत चरण. मग त्याच्यामुळे गरुड तर तुझ्या जवळ पण फिरणार नाही, तर तू बिनधास्त हो. आणि हे ऐकून कालिया, त्याच्या पत्नी सर्व खुश झाले. त्यांनी भगवंतांची पूजा करायला सुरू केली. भगवंतांना उच्च वस्त्रे दिली, आभूषणं दिली, सुगंधी द्रव्य अर्पण केले. आणि हे सगळं देऊन ते कालिया सगळ्या नातेवाईकांना, मित्रांना, पत्न्यांना सगळ्यांना घेऊन समुद्राच्या दिशेने निघून गेला. आता इथलं कालियाडोबातलं वातावरण एकदम चांगलं झालंय, पाणी स्वच्छ झालंय आणि भगवंत आता बाहेर आले. सगळेजण खुश झाले. नंद महाराज, यशोदा मैया, गोपी सगळे खुश होऊन त्यांच्या जवळ गेलेत. आनंदाने उत्सव करू लागलेत की हा, भगवंताने पुन्हा एकदा असुराचं दमन केलेलं आहे आणि आपल्याला या सगळ्यातून मुक्त केलंय. वृंदावनाला आता भीतीपासून मुक्त केलंय सर्व. आणि सगळे खुश होऊन आनंदात आहेत. आता पुढे काय, सगळे खुश आहेत, पण आपल्याला काय करायचं आता याच्यातून? आपल्याला काय समजणं महत्वाचं? आपण कथा ऐकली कालियाची. तर कालिया पहिला कोण होता? वेदशी ऋषी. पहिल्या जन्मात वेदशी ऋषी असताना ते काय म्हणत होते? ही माझी जागा, हे माझं. म्हणजे काय? अहंकार, ईर्ष्या, माझं मला सोडायचं नाहीये. पुढे जाऊन त्यांना दुसरा जन्म मिळाला कुठला? कालियाचा. स्वभाव गेला का? नाही गेला. ही माझं, ही माझी जागा, कोणी माझ्या जागेत यायचं नाही. म्हणजेच काय आहे की आपल्याला आपले अवगुण स्वतः काढायला लागतात, ते आपोआप जात नाही. आपल्या बाबतीत पण हेच घडतं. जन्मोजन्मी कितीतरी जन्म आपल्याला मिळाले, पण आपला स्वभाव काय आपण त्यागत नाही. भले आपण उच्च लोकात जाऊ, देवी देवता बनू, पण स्वभाव तोच राहणार. आणि खाली प्राण्यांच्या योनीत गेलो तरी स्वभाव तोच राहणार. तर आपल्याला काय करायचंय? आपला स्वभाव, आपलं मन साफ करायचं, स्वभाव बदलायचा आणि त्याचे प्रयत्न आत्ताच सुरू केले पाहिजे. तर कुठे आपल्यामध्ये बदल होते. आणि आपल्याला काय करायचं? त्याच्यासाठी जास्तीत जास्त भगवंतांच्या लीला श्रवण करायचे, सेवा देखील करायची आणि हृदयामध्ये भगवंतांना स्थापन करायचे, जेणेकरून आपल्याला या जन्म मृत्यूमधून बाहेर पडून गोलोक धामामध्ये जाऊ शकतो आपण. आणि आपल्याला कालियाचं दमन करायचंय. आपल्या मनात जो कालिया आहे त्याला दमन करायचंय आणि कृष्ण भक्तीच्या महासागरामध्ये गोते खायला जायचंय. हरे कृष्णा हरे